महिलांचा उपजत गुण आहे. आम्हाला नाही उपजत गुण आहे, म्हणजे स्वतःला नीटनेटकं ठेवणं किंवा कसं काय ते तुमची ती कला आहे, तुमचा गुण आहे, त्यामुळे तुम्ही सहज ते करू शकता. असं तुम्हाला काही शंका असतील तर सांगा की बाबा याच्यामध्ये आणखीनही कोणाला काय कुठला पुरावा कमी पडत असेल काय सगळ्या गोष्टीसाठी मदत बाबा कुठून कुठं कसं ॲडजस्ट करायचं ते आपण करू. फक्त तुमची मेहनत करायची आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही कोर्स घेतले त्या जसं आपण बोलतो शाळेत जातोय ट्युशनला जातोय तिथं जाणार, बाकी सगळं आई वडील मदत करणार, पण अभ्यास तर तुम्हालाच करायचा. गुणवत्ता तुमची तुम्हालाच दाखवायची. आम्ही काय फक्त तुम्हाला तलावाच्या काठावर उभं करू शकतो, ते पाणी पिण्यासाठी काय तुमचं मानगुट दाबून आतमध्ये नाही करू शकत. तुम्ही ठरवायचं पाणी पियायचं की तहानलेलंच घरी यायचं, त्या हिशोबाने तुम्ही ठरवा. पण ह्या एकच कोर्स नाही, भरपूर कोर्स आहे तुमच्यासाठी. आता या आपल्या महापालिकेच्या निवडणुका होऊ दे, मग तुम्हाला 4 व्हीलर ड्रायव्हिंग, रिक्षा ड्रायव्हिंग सगळं मोफत, सगळं देणार आपण. फक्त आता या 4-2 महिने 3-4 5-6 महिन्याच्या महापालिकेच्या निवडणुका पण आठवतो, मग तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळणार. कारण तेव्हा आम्ही सभागृहात असणार. आपल्या लोकांना खरी पूर्वी आपण महिलांना मिरची काढणं मशीन दिले, पिठाच्या चक्क्या दिले, शिलाई मशीन दिले, अशा भरपूर काय ना काय साहित्य दिलं. अपंगांना अपंगाचं साहित्य दिले, व्हीलचेअरपासून वॉकरपासून सगळ्या गोष्टी दिल्या. फक्त आपण काय करतो म्हणजे घराच्या 4 भिंतीमध्ये राहतो. आता ते लाडकी बहीण योजनेने मला बऱ्याचशा महिलांना बाहेर काढले, पैसे यायला लागले म्हणून. त्यामुळे त्यांना समजलं की माझं शाळेचा दाखला मला आता शोधायला लागेल. 25-25 वर्षापूर्वीचे 30-30 वर्षापूर्वीचे त्यांनी दाखले आणले, नाही तर ते कधी कागदच बघत नव्हते. माझं आधार कार्ड कुठं आहे, पॅन कार्ड कुठं आहे, त्याची गरजच त्यांना लागत नव्हती. पण आता तुम्ही शोधले ना, शोधल्यामुळे त्यांना मिळालं. कोणी उत्पन्नाचा दाखला काढला, कोणी रहिवासी दाखला काढला, कोणी आदिवासी दाखला काढला, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढले, त्याचे त्यांना फायदे झाले. आता पुढे जाऊन त्यांना त्याचा फायदाच होणार. आता तुम्हाला ज्यावेळेला ऐकलं कोणाच्या खात्यात 3000 आले तर स्वाभाविक आहे ना, पैसे आल्यानंतर आनंद झाला, काही त्यांना डाऊट वाटले पैसे येणार नाही, मग त्यांनी आता सुरुवात केली भरायला. त्यांचे आल्यानंतर अरे तिला आले म्हणजे मला येतो. तुमच्यापैकी पण कोणी भरले नसेल तर भरा, ज्याचं वय 21 असतं. त्यांचं 21 वर्ष वय आहे, 21 ते 65 त्यांना ते पैसे मिळतात. विविध योजना आहेत. काही समस्या वाटली तुम्ही ऑफिसमध्ये यायचं, बिनधास्त विचारायचं. नुसतं हे तुमचं पार्लर आणि या पार्लर निमित्त तुमची गाठ भेट हे निमित्त आहे असं समजायचं. या निमित्तानं आमची